आज घेतले आपण पशुपतेश्वर महादेवांचे दर्शन आणि पुढे एक्सप्लोअर करता करता ही गोष्ट सापडली आहे आणि भाई मला इथंच राव वाटत होतं, लय गोष्ट आवडली ही, काय ती सांगतो पुढं. तर स्वागत मंडळी. तर आज आपण चाललोय भांगशी माता गडाला आणि सोबत अनुष्का आणि ओम आहे. आणि आज कुमारीला आणलं होतं भांगशी मातेला. आय नो तुम्हाला हे गाड्यांचे नाव थोडे वियर्ड वाटत असतील, पण काही नाही, हळूहळू सवय होऊन जाईन भाई. हा होता भांगशी माता गडला जायचा रस्ता आणि फायनली आपण पोहोचलो गडाकडं. मागचे पॅसेंजर कसे बघताय बघा. प्रवास चालू करायच्या आधी महादेव भेटले. महादेवांना बघून एकदम मन प्रसन्न आणि एकदम शांत झालं. राम राम राम. आणि हा बघा काय सीन आहे, फोटोशूटला काय मस्त आहे राव. आणि ओम म्हणत होता बडबड बंद करा आणि चला. आणि पुढे चालता चालता आम्हाला हे मंदिर दिसलं, पशुपतेश्वर महादेवांचं मंदिर. आणि त्याच्याच शेजारी एक मंदिर आहे, त्याचं पण लय दिवसाच काम चालू आहे, कधी ओपन होईल काय माहीत. आणि आम्हाला लांबूनच आरडाओरडा ऐकायला येत होता. म्हणलं काय बाई, पण नंतर कळलं इथं सहल आलेली आहे. सहलीची गर्दी विचारात घेता आम्ही म्हणलो देवाचे आल्यावर दर्शन करू, पहिले भांगशी माताचे दर्शन करून येऊ. लय बाई स्टॅमिना एकदम झिरोला पोहोचलाय. पहिले शाळेत होतो तर रपारप चढायचो, आता 4 पाऱ्या चढल्यात लगे तू नाही दमला. सगळी हैराणी परेशानी बाजूला ठेवली आणि हा व्ह्यूचा आनंद घेतला बाई. आत्ता शिकतं अर्धा पण नाही चढलो आणि लगेच इतका भारी व्ह्यू भेटायला लागला. हवा तर नेक्स्ट लेवल होती. आणि हिचा तर स्टॅमिना मायनसमध्ये होतं वाटतं. तिला म्हणलं चल पटकन. आणि भाई आपल्या शहरी प्रपंचात इतकी शांतता कुठंच भेटत नाही. आणि अशा पोजमध्ये बसलो होतो, म्हणलं फोटोशूट करून घेऊ. आणि या व्ह्यूचं तर म्हणणंच काय, एकदम लांब लांबपर्यंत झाडं डोंगर एकदम मस्त दिसत होतं. हवा तर एकदम नेक्स्ट लेवलची चालू होती, एसी सारखी, एसीच्या पेक्षा भारी चालू होती म्हणा. आणि इतक्या वर्षाच्या जर्नीनंतर फायनली आपण गडावर पोहोचलो. आणि आता हवेचं वेग दुप्पट झालेलं होतं आणि अजून थंड हवा भेटत होती. आणि आमच्यामध्ये सगळ्यात जास्त हीच थकलेली होती, सगळ्यात कमी थकलेला हा होता, मीडियम मी होतो आणि सगळ्यात जास्त ती. लिंब पिंपळ आणि तुळस हे आहेत ऑक्सिजनचा कळस. खरंच आहे खरंच. आणि फायनली आईच्या मंदिरात आलो. बाकी मंदिरांमध्ये मंदिर स्ट्रेट नाही आहे, खाली गाभाऱ्यात आहे मंदिर, तर पायऱ्या उतरून जावं लागतं. आल्या आल्या बघितलं मंदिराला कुलूप होती, पण काही नाही, आपण मातेचे दर्शन बाहेरूनच घेऊ. असं म्हणता क्षणी एक मांजर आमच्या जवळ आली आणि असं वाटत होतं की ही म्हणती चला तुम्हाला भांगशी मातागड फिरवते. आणि वाटलं नव्हतं मांजरी पण बिझनेसमध्ये उतरल्या भाई. पुढे आल्यानंतर आम्हाला दिसलं हे तळ, सासू सुनेच तळ आय थिंक ही म्हणत होती बाई. आणि ही होती ती गोष्ट मला खूप आवडली, ही जे घर बांधलेलं होतं हे. आणि आपले एसीपी प्रद्युमन सुरू झाले, कुछ तो गडबड आहे दया. मी म्हणलो चलो आगे. आय थिंक आता स्टोर रूम म्हणून यूज होतं याचा, पण तुम्हाला एक दाखवतो त्या खिडकीतून काय मस्त नजारा भेटतो वरचा. मध्ये साफसफाई करायची, पलंग टाकायचा, मस्त घर होऊन जाईन एखाद्याचं. आणि रेंटवर भेटलं तर मीच घेऊन टाकीन बाई हे. खाली उतरल्यावर आम्हाला पशुपतेश्वर महादेवांचे दर्शन झाले. आणि मंदिर तर एकदम मस्त नक्षीकामांनी सजलेलं होतं. दॅट्स इट. हसा खेळा आणि जगा गाईज. बाय.